हाय एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण ओनरच्या लॉगिनमधून प्रपोजलसाठी जर आपल्याला चेंज ऑफ टेक्निकल पर्सन करायचं असेल तर त्याची प्रोसेस कशी याचा फ्लो बघणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला जर एखाद्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर ओनरचं लॉगिन करावं लागेल. प्रपोजल इन प्रोसेसमध्ये असेल तेव्हा पण टेक्निकल पर्सन आपण चेंज करू शकतो आणि ऑथॉरिटीने प्रपोजल अप्रूव्ह केलेला असेल तर तेव्हाही आपण चेंज ऑफ टेक्निकल पर्सन करू शकतो. तर सगळ्यात अगोदर ओनरचं लॉगिन करावं लागेल. त्यासाठी मी ओनरचं लॉगिन करतो आहे. ओनरचं लॉगिन केल्यानंतर इथे लेफ्ट साईडला आपण एक नोड दिलेला आहे चेंज ऑफ टेक्निकल पर्सन म्हणून. या नोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक प्रपोजल रिलेटेड इन्फॉर्मेशन फिल करावी लागेल. सगळ्यात अगोदर प्रोसेस टाईप म्हणजे कोणत्या सर्व्हिससाठी आपण टेक्निकल पर्सन चेंज करतो आहे त्या सर्व्हिसचं नेम सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी आता बिल्डिंग परमिशनसाठी सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर इथं प्रपोजल नंबर एंटर करायचा. आपला जो काय प्रपोजल नंबर असेल, ज्या प्रपोजल नंबरसाठी आपण टेक्निकल पर्सन चेंज करतो आहे तो प्रपोजल नंबर इथं एंटर करायचा. त्यानंतर इथे ॲड बटनवरती क्लिक करायचं. ॲड बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं खाली एक प्रपोजल रिलेटेड इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल आपल्याला. त्यामध्ये ओनरचं नेम दिसतं आहे आपल्याला. त्याच्यानंतर प्रपोजलचं स्टेटस जे काय आहे ते इथं डिस्प्ले होतं आहे आणि अगोदरचा जो म्हणजे रिसेंटचा जो कोणी टेक्निकल पर्सन आहे त्या प्रपोजलचा त्याचं नेम इथं दिसतं आहे आपल्याला. आणि या ड्रॉपडाऊनमध्ये आपल्याला जो कोणी नवीन टेक्निकल पर्सन ॲड करायचा आहे त्याचं नेम ॲड करायचं, इथे एंटर करायचं. आता या प्रपोजलसाठी मी परमेश्वर पवार म्हणून टेक्निकल पर्सन आहे त्याला सिलेक्ट करतो आहे. तिथं त्या रिलेटेड डॉक्युमेंट अपलोड करायचे. आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला एक मेसेज डिस्प्ले होतो, चेंज रिक्वेस्ट इज सबमिटेड सक्सेसफुली. आता त्या प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज झालेला आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर या ओनरच्या लॉगिनमधूनच आपण कंप्लीट प्रपोजल डिटेलमध्ये चेक करू शकतो. नाहीतर जो कोणी टेक्निकल पर्सन आपण चेंज केला आहे त्याचं लॉगिन करून आपण त्याच्या लॉगिनमध्ये सुद्धा बघू शकतो. ते प्रपोजल रत्नागिरी ULB साठी होतं त्यामुळे इथं आपण रत्नागिरी ULB सिलेक्ट करतो. इथं आपण कंप्लीट प्रपोजल डिटेलमधून त्या प्रपोजलची डिटेल बघू शकतो. आपण 8740 या प्रपोजलसाठी टेक्निकल पर्सन चेंज केला होता. आता कंप्लीट प्रपोजल डिटेलमध्ये आपल्याला एक नोड दिसेल टेक्निकल पर्सन डिटेल म्हणून. यामध्ये आता रिसेंट अगोदर आपला रोहित मापनकर म्हणून टेक्निकल पर्सन होता त्या प्रपोजलसाठी. आता आपण प्रपोजलचा टेक्निकल पर्सन चेंज केलेला आहे तर जो आता रिसेंटचा जो टेक्निकल पर्सन आहे त्याचं नेम इथं डिस्प्ले होईल आणि आपण चेंज ऑफ टेक्निकल पर्सन किती वेळा केला आहे त्याची डिटेल्स या टॅबमध्ये दिसेल. इथं ओल्ड टेक्निकल पर्सन रोहित मापनकर आणि न्यू टेक्निकल पर्सन म्हणून परमेश्वर पवारचं नेम दिसतं आहे. तर चेंज ऑफ टेक्निकल पर्सन करायचं असेल तर त्यासाठी एवढाच फ्लो आहे. याचा ऑथॉरिटी लेवलला कोणताही फ्लो नाही आहे आणि एका प्रपोजल आपण मल्टिपल वेळा टेक्निकल पर्सन चेंज करू शकतो. त्याच्यासाठी काही लिमिट वगैरे नाही आहे की किती वेळा प्रपोजलला टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे.
अशा प्रकारे ते चेंज ऑफ टेक्निकल पर्सन्स आपलं होता. सगळ्यात अगोदर आपल्याला तर ओनरचं लॉग इन करायचं आहे. ओनरचं लॉग इन केल्यानंतर आपल्याला चेंज ऑफ टेक्निकल पर्सन म्हणून एक टॅब आहे. तिथून ज्या प्रपोजलचा आपल्याला टेक्निकल पर्सन चेंज करायचा आहे त्याचा प्रपोजल नंबर एंटर करायचं, तिथं माहिती फिल करायची आणि सबमिट करायचं. तर टेक्निकल पर्सन लगेच चेंज होऊन जातो. आणि त्या रिलेटेड डिटेल्स जर आपल्याला बघायचे असेल तर कंप्लीट प्रपोजल डिटेलमधून आपण त्याचे डिटेल्स शो करू शकतो.